नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर महाएकन्स हा कार्यक्रम. या आमच्या विशेष कार्यक्रमात आज एक खास व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी 2 शतकांच्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली आहे. अत्यंत विश्वासू आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंदूकाका ज्वेल्सचे संचालक श्री सिद्धार्थ शाह आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ शाहजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजच्या महाएकन्स या कार्यक्रमात. नमस्कार. थँक्यू. कोणताही ब्रँड असेल, हा ब्रँड एका रात्रीत तयार होत नाही. इनफॅक्ट जर का तो एका रात्रीत तयार झाला असेल तर तो ब्रँडच नाही. ब्रँड हा विश्वासार्हता, वारसा आणि अनेक वर्षांच्या सदोदित सचोटीनं दिलेल्या सेवेतून तयार होणारी रेकग्निशन असते. आणि अशाच प्रकारे हाच वारसा घेऊन चंदूकाका ज्वेल्सने आपली ओळख तयार केली. श्री सिद्धार्थ शाह यांनी या ज्वेल्सच्या माध्यमातून भारतातून जगामध्ये जात असताना ज्वेलरी बिझनेसचा एक प्रकारे नवा मापदंड तयार केला. कारण जगामध्ये आता ही इंडस्ट्री प्रचंड बदलते आणि अशावेळी भारतातील पारंपरिक केवळ एक सोने पेढीच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल, ज्वेलरी बिझनेसच्या पलीकडे जावं लागेल, याची जाण त्यांना आहे. 1827 मध्ये पुण्यात स्थापना झालेले चंदूकाका सराफ ज्वेल्स पारंपरिक कारागिरी, शुद्धता आणि उत्कृष्ट डिझाईनसाठी ओळखले जाणारे हे ज्वेलरी हाऊस अनेकांसाठी पिढ्यानपिढ्याची पहिली पसंती राहिलेली आहे. पण सिद्धार्थ शाह यांनी जागतिक व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मेडास टच त्याला दिला. त्यांनी चंदूकाका सराफ ज्वेल्समध्ये प्रगत डिझायनिंग टूल्स, ई-कॉमर्स आणि डेटा अनालिटिक्सचा वापर करत नवीन युगाच्या गरजांनुसार ब्रँडचा विस्तार केला. अगदी स्टोअर मॅनेजमेंट पासून ग्राहक सेवेपर्यंत त्यांनी सर्व स्तरांवर प्रत्यक्ष काम केलंय. हे लक्षात घ्यायला हवं. थेट मालक जेव्हा फ्लोर लेवलला काम करत असतो त्यावेळी त्या कंपनीला, उद्योगाला खास पर्सनल टच तर येतोच, पण आपल्या कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत सुद्धा अव्वल कामगिरी होते. त्यांचे वडील श्री अतुल कुमार शाह आणि त्यांच्या आई सौभाग्यवती संगीता शाह यांच्यासह उद्योगातील वरिष्ठ मार्गदर्शकांकडून मिळालेल्या शिकवणीनं त्यांच्या नेतृत्व शैलीत स्पष्टता आणि ठामपणा निर्माण झाला. सिद्धार्थ शाह यांचे धाकटे बंधू आदित्य शाह यांचंही चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या ब्रँड बिल्डिंगमध्ये मोलाचं योगदान आहे. केवळ महाराष्ट्र, कर्नाटक नाही तर इतर राज्यांमध्येही त्यांचं व्यवसाय विस्ताराचं ध्येय आहे, धोरण आहे. आणि याचबरोबर समाजभान जपत सिद्धार्थ शाह यांनी सौ कुसुम आणि जिनदत्त शाह वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून गो संवर्धनासाठी खास उपक्रम राबवले. आणि हे सिद्धार्थ शाह आज पुढारी न्यूजच्या स्टुडिओत आलेले आहेत. सिद्धार्थ शाहजी, पुन्हा एकदा स्वागत. एक औपचारिक स्वागत मी परत एकदा करतो. माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव आहे, कारण ज्वेल्स सारखा बिझनेस, मगाशी आपण जरा अनौपचारिक बोलत होतो, जगामध्ये जे पारंपरिक जुने मोठे उद्योग राहिलेले आहेत, स्पायसेस आणि ज्वेलरी असेल, तर या अशा बिझनेसमध्ये आज एक 200 वर्षाची एक कंपनी आहे, एक संस्था आहे. ही महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. तर तिकडे जात असताना माझा स्वाभाविक पहिला प्रश्न असणार आहे, 200 वर्ष कशाला म्हणतात? 200 वर्षाचा हा लिगसीचा वारसा जो तुम्ही आता पुढे घेऊन जाताय, त्याच्याकडे रिफ्लेक्ट करताना आपण कसं बघाल? सर्वात प्रथम तर मी आमचे जे आजोबा, पणजोबा, आमचे आई वडील, मी किंवा माझे छोटे बंधू आणि घरातल्या इतर काही लोक आहेत व आमचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आमच्या सर्व ग्राहकांचं आभार मानतो की आज तुमच्यामुळं आज आम्ही 200 वर्षाला ह्या ज्वेलरी पिढी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. ह्याचा फार आनंद आणि अभिमान आहे आम्हाला. सो वी आर व्हेरी हॅपी इफ यू आस्क मी दॅट. पण मग 200 वर्षाची वाटचाल जेव्हा तुमच्या नजरेसमोरून तरळून जाते तेव्हा कोणते असे टप्पे जाणवतात, कोणती स्थित्यंतरं जाणवतात, कोणते असे माइलस्टोन्स आहेत या 200 वर्षातले की जे तुम्हाला लगेच आठवतात? सो 200 वर्षाचे माइलस्टोन्स जर बघायला गेलं तर भरपूर काय असे भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे एक पुस्तक कमी पडेल एवढ्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पण मला आठवतं आहे की गोल्ड कंट्रोल ॲक्ट आलता भारतामध्ये आणि त्यावेळेस सोनं घेणं आणि विकणं म्हणजे ज्वेलर्सला हे फार अवघड होतं. पण अशा काळातनंही आम्ही सर्व्हाइव्ह करून, डिमोनेटायझेशनच्या काळातनं सर्व्हाइव्ह करून, कोरोनाचा काळ सर्व्हाइव्ह करून आज आम्ही 200 वर्ष क्रॉस करतो आहे. ह्यामध्ये खरंच म्हणलं तर आमचे पूर्वज, आमचे आजोबा, आमचे वडील, आमचे सर्व स्टाफ मेंबर्स ह्यांनी खूप मेहनतीने, प्रामाणिकतेने ग्राहकांना सर्व्हिस दिल्यामुळं आज आम्ही हे करू शकलो. प्रत्येक बिझनेसमध्ये अडचण असती, पण त्याला पॉझिटिव्हली बघणं हे आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलं आहे आणि तेच आम्ही साकार करत आहोत. सिद्धार्थजी, आज इतक्या वर्षानंतर, 200 वर्षानंतर, सुरुवातीचा एक काळ वेगळा होता, नंतर चेंजिंग टाइम्स आले. आधी कॉम्पिटिशन कमी होती, कॉम्पिटिशन वाढली, अनेक ब्रँड्स आलेले आहेत. आता तर मी काही नाव नाही घेणार, पण आज इंटरनॅशनल ब्रँडसुद्धा येऊ घातलेले आहेत.
काही नॅशनल मोठे ब्रँड्स होते की ज्यांचा ज्वेलरी हा कधी विशेष व्यवसाय नव्हता, पण ते सुद्धा आता ज्वेलरीमध्ये आलेले आहेत. या कॉम्पिटिशनकडे चंदूकाका ज्वेल्स आणि तुम्ही कसे पाहता? मी तर आणि ॲज अ कंपनी आम्ही ह्या कॉम्पिटिशनला खूप पॉझिटिव्हली पाहतो. कारण एखाद्या कॉम्पिटिशनमुळं आपल्यामध्ये काय सुधारण्याला स्कोप आहे का, चेंजेस करण्यासाठी काय काय ऑप्शन्स आपल्याला मिळतात आणि ते चेंजेस केल्यानंतर आपल्यामध्ये ग्रोथ होती, ह्याच्यात आम्ही विश्वास ठेवतो. कॉम्पिटिशन येत राहणार, जात राहणार, पण आपला पेशन्स आणि कस्टमर सर्व्हिस ही कायम टिकवणं हे गरजेचं आहे आणि हेच आम्हाला आत्तापर्यंत शिकवलं गेलेलं आहे आणि त्याच मार्गावर चालत आहोत आणि त्यामुळं आज आम्ही 200 वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत. पण सिद्धार्थजी, म्हणजे मला हे जाणून घ्यायला आवडेल इंटरेस्टिंगली की ग्राहकांची प्रोफाईल सुद्धा बदलते. एक काळ होता की घरातले फक्त अतिशय वरिष्ठ मंडळीच यायची आणि खरेदी करायची. आता ग्राहकांची प्रोफाईल बदलते का, टेस्ट बदलते का, आधीचा त्यांचा बाईंग पर्चेसिंग पॅटर्न कसा होता, आता तो कसा बदलतोय. तर आणि तुमच्याकडे आय एम शुअर मोठ्या घरातल्या लोकांपासून एक नवीन आता जो एक अप मिडल क्लास आहे, अपवर्ड मोबाईल होणारा क्लास आहे, ते पण येत असतील. तर या सगळ्यांना तुम्ही कसं कॅटर करता? हे तुम्ही कस्टमर प्रोफाईल कशी सांगा? सो आजच्या काळात टेक्नॉलॉजी हे खूप आपल्याला चांगली गोष्ट मिळालेली आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतो. कस्टमर प्रोफायलिंगवर जर बोलायला गेलं तर आज प्रत्येक कस्टमरचा डेटा आज आपल्याकडे असल्यामुळं त्याच्यावर ॲनालिसिस होतं आणि काळानुसार प्रत्येक पिढी ना पिढी टेस्ट चेंज होत राहते आणि त्या टेस्टला चेंज करून आपण ॲज अ ज्वेलर कसं अडॅप्ट होऊ शकतो आणि त्यांच्या ज्वेलरी कसे केटर करू शकतो चांगल्या पद्धतीने, तर त्याच्यावर आमचा विचार चाललेला असतो. आज आमच्याकडं खूप मोठी डिझायनर टीम आहे, ती कंटिन्यूस सातत्याने, जी ॲक्च्युली माझी बहीण लीड करते आणि ॲज अ विमेन कॅन अंडरस्टँड, दुसऱ्या लेडीजला खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकतात. सो ते आणि त्यांच्याबरोबर जी टीम आहे ते सारखं डिझाईनमध्ये काय नवीन अपडेट आलेलं आहे, काय नवीन अपडेट करायचं आहे, काय लोकांना आत्ता पाहिजे, ह्यासारख्या गरजा पाहत असतात आणि त्या गरजाच्यानुसार ते सातत्याने नवीन डिझाईन्स शोरूममध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं ग्राहकांचा जो विश्वास आहे आणि जे त्यांना नाविन्यता पाहिजे ज्वेलरी ब्रँडमध्ये, ती चंदुका सराफ ज्वेल्समध्ये डेफिनेटली मिळते. चंदूकाका ज्वेल्सच्या सगळ्याचे ज्वेलरी आणि या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामधला युनिक चंदूकाका ज्वेल्स सिग्नेचर काय आहे? एक विशिष्ट डिझाईन आहे का, काही वेगळा प्रकार आहे का? या बाबतीत काही सांगाल की दॅट इज युअर द ट्रेडमार्क, द ब्रँड, द रिअल ब्रँड? चंदुका सराफ ज्वेल्स एकाच गोष्टीसाठी ओळखलं जातं, ते म्हणजे शुद्धता. आणि शुद्धता म्हणलं की डोळे बंद करून लोकांचा पहिलं नाव येतं ते चंदुका सराफ ज्वेल्स. त्यामुळं डिझाईन्स प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असू शकते आणि इट्स ओके, पण जे आपण म्हणतो की एखादा विश्वासू डॉक्टर पाहिजे तसा एखादा विश्वासू ज्वेलर्स पाहिजे, बरोबर. आणि ते म्हणलं की चंदुका सराफ ज्वेल्स. साधारणपणे एक भारतीय मराठी महाराष्ट्र किंवा भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये बोलत असताना सण सणावार असतील, अक्षय तृतीयासारखा मुहूर्त असेल, लग्न समारंभ असतील, अशा वेळी सोनं घेतलं जातं. विशेषतः सोनं हे आपल्याला रिलिजियस सेंटिमेंटशी जोडलेलं आहे आपल्याकडे प्राचीन काळापासून. तर अशा वेळी आता रिलिजियस स्पेसिफिकेशनच्या पलीकडे आपला परचेस चाललेलं आहे समाजाचं असं वाटतं तुम्हाला? आता इन अँड अराउंड सुद्धा घेतलं जातं सोनं? हो, डेफिनेटली. आधी घेतलं जात होतं, पण आता त्याला फक्त थोडंसं मॉडर्नायझेशन आलेलं आहे. बरं. आता भरपूर MNCsमध्ये लोक काम करायला चालू झालेले आहेत, ऑफिसमध्ये काम करायला चालू झालेले आहे आणि प्रत्येकाला रोज आपले आपले कपडे आणि त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी ही पाहिजे असते. अच्छा, इंटरेस्टिंग. तर त्यासाठी त्यांना मग ते लाईट वेट असलं तरी चालेल, तर लोक त्याच्या अराउंड पण खरेदी करतात की आज मला आता दिवाळीनंतर काहीतरी घ्यायचं आहे, मला क्रिसमस आला त्यावेळेस काहीतरी घ्यायचं आहे, व्हॅलेंटाईन आला, नवऱ्याला काहीतरी, बायकोला काहीतरी गिफ्ट करायचं आहे. असे भरपूर वेगवेगळे ओकेजन्स असतात. ॲनिव्हर्सरी आली, बर्थडे झाले, हे जे वेस्टर्न काही कल्चर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांनी घेतलेले आहेत आणि त्याच्या भोवती खरेदी करतात. सो ते केटर करण्याचा प्रयत्न आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि पीपल आर हॅपी. आणि ही खरेदी होत असताना किंवा स्टाईलच्या बाबतीत लोकांची टेस्ट बदलते का? उदाहरणार्थ, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण मी रिसेंटली एका ठिकाणी जाहिरात पाहिली की ऑफिस वेअर किंवा तुमच्या अधिक ज्या फॉर्मल सेटिंग्समधल्या तुमचा वावर असेल त्यासाठीची वेगळी ज्वेलरी,
उदाहरणार्थ त्याच्या बाबतीतले जर का नेकलेस असेल तर ती अतिशय थिन आणि एकदम सिम्पलशी असेल आणि एखादा त्याच्यात काही खडा असेल वगैरे, किंवा लोक आता ब्रेसलेट वापरू लागलेले आहेत किंवा आणखी पिअर्सिंग आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर याबद्दल त्या गोष्टींना तुम्ही कसं ॲड्रेस करता? सो हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. हे लक्षात घेताच की आजच्या पिढीला मिनिमलिस्टिक ज्वेलरी, ह्याला मी म्हणेल एक्झॅक्टली, मिनिमलिस्टिक ज्वेलरी पाहिजे आणि ती त्यांना डेली वेअर एकदम इझी टू कॅरी पाहिजे, जास्त रिस्क नको, रिस्क फ्री पाहिजे. त्याचा विचार करताना चंदुका सराफ ज्वेल्सनी वाईब हे एक कलेक्शन लॉन्च केलेलं आहे आणि AG प्लस म्हणून एक सिल्वरमध्ये केलेलं आहे. वाईब हे गोल्डमध्ये केलेलं आहे आणि AG प्लस हे सिल्वरमध्ये केलेलं आहे. हे एकदम मॉडर्न यंग जनरेशनला जाणारे ज्वेलरी आहे, त्यांना आवडणारी ज्वेलरी आहे. आणि हे आम्ही रिसेंटली लॉन्च केल्यानंतर जो आम्ही प्रतिसाद पाहिला लोकांचा, हा एकदम खूप खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि पीपल आर जस्ट लव्हिंग इट. पीपल म्हणजे लोकांनी आम्हाला इतकी शाबासकी दिली की सर हे थोडं अजून लवकर लॉन्च केलं असतं तर आम्ही अजून भरपूर काही घेऊ शकलो असतो. इट्स नेवर टू लेट. रिसर्च चाललेला, वी हॅड टू बी परफेक्ट वेल वी गेट द प्रोडक्ट्स राईट. आणि ते प्रोडक्ट्स राईट आम्ही आणले वाईब आणि AG प्लसच्या माध्यमातून आणि पीपल आर जस्ट लव्हिंग इट. पण सिद्धार्थजी, मला असं सांगा, क्युरिओसिटी अशी आहे की भारतामध्ये 2 कारणासाठी सोनं घेतलं जातं. एक परिधान करण्यासाठी, सणासुदीसाठी किंवा काय, आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट म्हणून, आणि एक त्याची जी लिक्विडिटी आहे त्यासाठी. तर चंदूकाका ज्वेल्सकडे येणारा वर्ग किंवा एकूणच आपण पॅटर्नबद्दल बोलूया, साधारण तुम्हाला काय वाटतो? इन्व्हेस्टमेंट जास्त आज बघायला मिळते, विशेषतः आत्ताचं जे ग्लोबल कंडिशन्स आहेत, का अजूनही लोक ह्याच्यासाठी वापरण्यासाठी जास्त सोनं घेतात? तसं बघायला गेलं तर लोक वापरण्यासाठी जास्ती ज्वेलरी प्रेफर करतात, इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनीही करतात. कारण इन्व्हेस्टमेंटला आज इझिएस्ट वे टू लिक्विडेट एनी ॲसेट जर बघायला गेलं तर ते आहे गोल्ड. आणि त्यासाठी आज गोल्डचा प्रेफरन्स ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजनेही लोक खरेदी करतायत. आणि ज्वेलरी तर जसं आपण मगाशी बोललोच की वेडिंग असू किंवा इव्हेंट्स असू किंवा ॲनिव्हर्सरीज असू, बर्थडेज असू किंवा वेगवेगळे ओकेजन्स असू, त्या ओकेजन्सला लोक युजली ही ज्वेलरी खरेदी करतात. पण मग आता जे गोल्ड ETF वगैरे आलेले आहेत, च्या तुलनेत आधी कसं असायचं, भिशी वगैरे लावायली जायची की आम्ही पैसे देतो आणि आम्हाला एका विशिष्ट काळानंतर एक सोनं काय कॉईन मिळेल किंवा जे काय असेल ते. आता गोल्ड ETF डिमटेरियलाइज झालेलं आहे वगैरे. डू यू सी दॅट ॲज अ कॉम्पिटिशन टू द ट्रॅडिशनल ज्वेलरी बिझनेस ॲज फार ॲज म्हणजे सोन्यातला इन्व्हेस्टमेंटचा अँगल पाहताना? सो सोन्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये आज जर तुम्ही बघताल तर ETFs आलेत, म्युच्युअल फंड्स आलेत, भरपूर वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स आलेले आहेत. पण शेवटी लोकांना फिजिकल एक स्वतःच्या घरी, स्वतःच्या पशी असणं, ह्याच्यात जास्ती लोकांना विश्वास वाटतो. आणि त्यासाठी लोक गोल्ड हे प्रेफर करतात. ह्याच्या अगोदर 200 वर्षाच्या अगोदरही करत होते आणि मला वाटतं ह्याच्या पुढचे 200 वर्षही लोक प्रेफर करतील. सो आय डोंट सी एनी चॅलेंज ऑर एनी बिग कॉम्पिटिशन होत आहे. सोन्याचा बिझनेस म्हटला की ज्या गोष्टीवरती ज्वेलरी बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन असते ती अशी की घडणावळ आम्ही काय कमी करू, पूर्ण मोफत करू किंवा काय करू. कारण तुम्ही सोन्याच्या रेटवरती किती शेवटी हे करणार, निगोशिएट करणार. मग घडणावळीच्या बाबतीत काहीतरी गोष्ट असते आणि सोन्यातली घट प्रत्यक्ष होत असताना हा एक असा मुद्दा असतो की ज्याच्यावरती ज्वेलरी बिझनेसमध्ये एक अतिशय थ्रस्ट एरिया केला जातो. चंदूकाका ज्वेल्स याकडे कसं पाहता? जसं मगाशी आपण बोलला की इंटरनॅशनल ब्रँड्स येत आहेत, कॉम्पिटिशन वाढतीये, तसं लोकल ब्रँड्सही आज लोकल प्लेयर्सही खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करत आहेत. आणि एव्हरीवन वॉन्ट्स टू सर्व्हाइव्ह इन दिस मार्केट. कॉम्पिटिशन वाढल्यानंतर एव्हरीवन इज गोइंग टू प्ले ऑन प्राइस. आणि प्राइसिंगवर खेळणं इज दिस दी एंड सोल्युशन नाही. त्यामध्ये तुमच्याकडे जर इनोव्हेशन असतील, यू हॅव बेटर डिझाईन्स, तर आय थिंक लोक एका पॉईंट नंतर प्राइस नंतर तुमच्या डिझाईनसाठी येणार आहेत. आणि एव्हरीवन वॉन्ट समथिंग विच इज डिफरंट, युनिक. आणि त्यासाठी पीपल डू कम टू चंदुका सराफ ज्वेल्स. प्राइसिंग कॉम्पिटिशन ही चालतच राहणार आहे, इट्स नेव्हर गोइंग टू एंड. बट इनोव्हेशन कोण आणते मार्केटमध्ये, वेगवेगळे डिझाईन्स कोण आणते मार्केटमध्ये, दॅट इज वॉट पीपल आर लुकिंग फॉर. अँड आय थिंक ते जर लोकांना पाहिलं असेल तर चंदुका सराफ ज्वेल्स इज द परफेक्ट ऑप्शन फॉर देम. सिद्धार्थजी, इतका सगळा हा वारसा घेऊन पुढे जात असताना, हे इनोव्हेशन आणत असताना आणि ग्लोबल कॉम्पिटिशनला सामोरं जात असताना यावेळी आपण 200व्या वर्षात पदार्पण करत आहात. मोठी जबाबदारी आहे, एकीकडे एवढं मोठी लिगसी आहे आणि त्याचवेळी एक मोठ्या भविष्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. काय प्लॅन्स आहेत चंदूकाका ज्वेल्सचे आणि तुम्हा सगळ्या कुटुंबियांचे? कशाप्रकारे सामोरं जाणार आहात? या वर्षामध्ये काही विशेष काही कार्यक्रम करणार आहात का? ग्राहकांना, आमच्या प्रेक्षकांना काही खास गिफ्ट देणार आहात का? सो 200 वर्षामध्ये आलोय, खूप मोठी जबाबदारी आहे.
200 वर्ष असेच झालेत का? तर नाही. आमचे आजोबा म्हणायचे, सफलता एक दिन में नहीं आती, पर ठान लो तो एक दिन जरूर आती है. क्या बात आहे. हे आमचे आजोबा दरवेळेस म्हणायचे. आणि 200 वर्षाकडे जात असताना हा एक आमच्यासाठी, आमच्या सर्व ग्राहकांसाठी, आमच्या सर्व स्टाफसाठी, फॅमिली मेंबर्ससाठी हा एक फार मोठा सण आहे असं मी म्हणेल. ज्वेलरी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच कुठला ज्वेलर 200 वर्ष क्रॉस करत आहे हे मला माहीत नाही, पण आम्ही आहोत. आणि ह्याचा फार आम्हाला अभिमान आहे, आनंदित आहोत आम्ही. आणि हे आनंद पुढे घेऊन जाण्यासाठी ग्राहकांना काय मिळणार हा जो तुमचा प्रश्न होता, आमच्या स्टाफला काय मिळणार, तर हे जर उत्तर मी तुम्हाला आत्ता देणार नाही. हे जर आपल्या सर्व ग्राहकांना आणि सर्व लिस्नर्सला माहिती पाहिजे असेल तर आमच्या चंदुका सराफ ज्वेल्सच्या सोशल मीडिया पेजवर जाऊन तुम्ही तुमचा अपडेट्स घ्या. तुम्हाला डेफिनेटली भरपूर काय येणार आहे, भरपूर काही गोष्टी आणणार आहे, ते आपल्याला तिथं बघायला मिळेल. तो प्रेक्षकांना लक्षात आलं असेल की आजच्या पिढीतल्या उद्योजकाला किती क्रिएटिव्ह असावं लागतं. त्यांनी अतिशय छानपणे TV वरती चाललेल्या मुलाखतीला सोशल मीडियाला कनेक्ट करून टाकलं. त्यामुळे तुम्हाला आता जसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या सोशल मीडियावरती त्यांना जावं लागेल, तुम्हाला जावं लागेल आणि माहिती घ्यावी लागेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आजचे ग्राहक म्हणत असेल की ज्यांना लिगसी वगैरे माहीत नाही, आजची पिढी आहे सगळी ऑनलाईन असते, ती म्हणाली चंदुकाका ज्वेल्सच का? मी आजच्या पिढीबद्दल म्हणतोय की जी जेन वाय, जेन झी, जेन वाय आणि मिलेनियल ह्या ज्या गेल्या 30 वर्षातली आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना एकच सांगेल की सोनं, चांदी, हिरे खरेदी करण्याचं खात्रीशीर नाव ज्वेलरी क्षेत्रामध्ये ते म्हणजे चंदुका सराफ ज्वेल्स. त्यामुळं डोंट डाऊट एनिथिंग, जस्ट वॉक इन टू द स्टोर आणि तुम्ही खरेदी करून यू विल बी हॅपी, यू विल सी द रिझल्ट. एखादा व्यवसाय पुढे जात असताना फक्त तो व्यवसाय म्हणून जात नसतो, असं असं जाताही येत नाही, कारण तुम्ही समाजाचा भाग असता. आणि आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा मोठ्या उद्योजकांकडून, उद्योगपतींकडून सामाजिक जाणीवा जपण्याचं काम मोलाचं झालेलं आहे. चंदुकाका ज्वेल्ससुद्धा त्याला अपवाद नाही आहे. आणि या चंदुकाका ज्वेल्सनं सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि ज्यामुळे या व्यवसायाला एक मानवी चेहरा प्राप्त होतो. सिद्धार्थजी, चंदुकाका ज्वेल्सतर्फे केले जाणारे, घेतले जाणारे असे जे सामाजिक शैक्षणिक उपक्रम आहेत त्याबद्दल थोडंसं. ज्याला आपण आजच्या काळात CSR म्हणतो, हे CSR आमचे पूर्वज, आमचे पंजोबा, आजोबा, वडील हे CSR इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदर करतच होते. पण आता हे गव्हर्नमेंटचे जे रूल्स रेग्युलेशन्स आलेत त्याला धरून CSR आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतो. आणि आमचे CSRचे जे उपक्रम आहेत ते CSRचे उपक्रमामध्ये सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे ॲनिमल वेलफेअर. आम्ही ॲनिमल वेलफेअरमध्ये फार मोठ्या प्रमाणे काम करतो. आज फार अभिमान आहे, आनंद आहे की आम्ही ॲनिमल वेलफेअरमध्ये इतके जनावरांना आज चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचून त्यांची सेवा करू शकलो. हे आमचं भाग्य आहे. आणि तेवढंच नाही तर आमच्या आई सौ संगीता अतुल शाह ह्या स्वतः ZP स्कूल्सला त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून त्या स्कूल्समध्ये त्या विद्यार्थ्यांना अपलिफ्ट करण्याचं, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचे जे काही फॅसिलिटीज रिक्वायर्ड आहेत त्या फॅसिलिटीज देण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या ZP स्कूल माध्यमातून केलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट आज असा आलेला आहे. बरं, मी तर एक ZP स्कूल बोलत नाहीये, इथं अनेक ZP स्कूल त्यांनी ॲफिलिएट केलेले आहेत त्यांच्याबरोबर. आणि त्याच्या माध्यमातून आज त्याचा रिझल्ट असा आलेला आहे की प्रत्येक ZP स्कूलमध्ये ज्या ZP स्कूलशी ॲफिलिएटेड आहेत तिथला पट वाढत गेलेला आहे, तिथले ॲडमिशन्स वाढत गेलेले आहेत आणि तिथले पालक खुश आहेत की आज त्यांना त्यांच्या मुलांना जे शक्य नव्हतं ते शक्य करून दिलं, ते शक्य झालं. हे फक्त आमच्या आईच्या दूरदृष्टिकोनामुळं, त्यांच्या CSRच्या जे कॉन्ट्रीब्यूट करू शकत होते त्या माध्यमातून झालं. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या आता आगामी काळामध्ये, ज्याला फ्युचर प्लॅनिंग आपण म्हणूया, नवीन टेक्नॉलॉजी येते, AI सगळीकडे इंट्रोड्यूस होत चाललेला आहे, नवीन बिझनेस पॅटर्न्स येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येते, जुने हस्तकारागीर होते, आता आय एम शुअर तुमच्याही क्षेत्रामध्ये ऑटोमेशन फार मोठ्या प्रमाणात येत असेल, तर या बाबतीत काय सांगाल? आता पुढे काय? जसं सांगितलं की 8 ऑगस्ट 2026 आम्ही 200 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तर पदार्पण केल्यानंतर प्रत्येक कंपनीतल्या व्यक्तीची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा जबाबदारी वाढली तेव्हा तुमचे डिसिजन्स आणि तुमचं प्लॅनिंग हे परफेक्ट असलं पाहिजे.
जसं आपण म्हणला एक्सपान्शनचं काय पुढं, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काय, तर एक्सपान्शन कुठलाही बिझनेस ग्रो करायचा असेल तर एक्सपान्शन असणं गरजेचं आहे. तर नुसतं महाराष्ट्रातलं नाव नसून कर्नाटका, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यामध्ये लवकरच चंदू सराफ ज्वेल्स एक्सपांड करणार आहे. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजीची. टेक्नॉलॉजीचा आज इतका बेनिफिट आपण घेऊ शकतो जर घ्यायचं झाला तर त्या अँगलनी आपण नुसते शोरूम्स न वाढवता कुठल्याही रॅट अँड माऊस रेसमध्ये न जाता बरोबर आहे, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं अजून कस्टमरला, आपल्या स्टाफला कसं चांगल्यातल्या चांगल्या फॅसिलिटीज, सर्व्हिसेस आणि त्यांच्या खरेदीमध्ये त्यांना मदत करू शकतो ह्याच्यावर उपयोग करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर आमचे प्रयत्न आत्ता चालू आहेत. आणि लवकरच आमच्याकडं ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही ब्रेक थ्रू इनोव्हेशन आणणार आहोत आणि ज्याचा फायदा आमच्या ग्राहकांना डेफिनेटली मिळणार आहे. सो स्टे ट्यून विथ चंदू सराफ ज्वेल्स असं मी म्हणेन. सिद्धार्थजी, एखादा उद्योग सुरू होताना, तो सुरू झाल्यावर आणि पुढे नेत असताना त्याचे किती टप्पे असतात, किती अँगल्स असतात, हे या निमित्तानं प्रेक्षकांना आणि सर्व जाणकारांना सुद्धा लक्षात आलं असेल. साधी गोष्ट नाही आहे. हा काही असा व्यवसाय नाही की जो पेरिशेबल आहे. हा असा व्यवसाय आहे की जो स्वतःमध्ये प्रचंड जबाबदारी असलेला आहे आणि शिवाय ती एक असं प्रॉडक्ट आहे की जे ज्याच्याकडे जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ते रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे थेट ह्याची तुलना करायची झाली तर मी फक्त गृहनिर्माण बरोबर करेन. सोनं आणि घर या दोन्ही गोष्टी लॉंग टर्मसाठी आहेत आणि तुम्ही घराच्या बांधकामाच्या क्षेत्रात नसला तरी लोकांच्या मनात मात्र या निमित्तानं घर केलं असेल. मला शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मला एक शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की या क्षणाला सिद्धार्थ शाह कशा प्रकारे रिफ्लेक्ट करतील आत्तापर्यंतच्या लिगसीला आणि चंदू काका ज्वेल्सला पुढे घेऊन जाताना, तुमचं मनोगत प्रेक्षकांसाठी, तुमच्या प्रपोज ग्राहकांसाठी काय सांगू इच्छिता? जुन्या पिढींची कास न सोडता नवीन पिढीला, कस्टमरला एकत्र घेऊन जाणं, नाविन्यतेने नवीन डिझाईन आणणं आणि सर्व लोकांची नाती जोडणं, असा एकमेव ज्वेलरी ब्रँड म्हणजे चंदू सराफ ज्वेल्स असं मी म्हणेन. तर सिद्धार्थ यांनी आपल्या सगळ्यांसाठी या मोठ्या उद्योगाचं मर्म उलगडून दाखवलेलं आहे आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. कारण आतापर्यंत अनेक मुलाखती घेतल्या पण ज्वेलरी बिझनेसमध्ये असलेल्या व्यक्तीची कधी मुलाखत माझ्याकडनं झाली नव्हती. या निमित्तानं आपल्याला लक्षात येते की एवढी मोठी जबाबदारी असेल. कल्पना करा, तुम्ही एका अशा बिझनेसमध्ये आहात की जिथे जे मटेरियल आहे ते प्रचंड महाग आहे आणि नंतर तुम्ही ते ज्यांना देणार आहात त्याच्यामुळे तर त्याचं व्हॅल्यू आणखी वाढणार आहे. कारण ती व्यक्ती आपल्याला जोखणार आहे की आपण सच्चाई दाखवलेली आहे का, शुद्धता दिलेली आहे का. आणि ही सच्चाई आणि शुद्धता जेव्हा 200 वर्ष कायम राहते त्यावेळी ब्रँड बनतो चंदू काका सराफ ज्वेल्स आणि त्याचे सिद्धार्थ आपल्यासोबत होते. सिद्धार्थजी, खूप धन्यवाद आणि आभार. पुढारीच्या महाआयकन्समध्ये तुम्ही आलात आणि संवाद साधला आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन या महाआयकन या पुरस्कारासाठी सुद्धा पुढारी न्यूजतर्फे आणि पुढारी समूहातर्फे सुद्धा. थँक्यू सो मच. महाआयकन्समध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.